प्रथम किराडगड क्रिकेट लीगचे विद्यमान विश्वस्त आदरणीय रमेश विठू पाटील यास पंचांचा ग्रीन सिग्नल मिळतोय। यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत आणि त्यांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय प्रफुल्ल आत्माराम पाटील साहेब कार्याध्यक्ष, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय रमेश विठू पाटील यांना सन्मानित करावं। स्पर्धेचे विश्वस्त आहेत। स्पर्धेसाठी खूप चांगलं सहकार्य त्यांनी केलेलं आहे। त्यांच्या मनापासून आभार सर्वप्रथम आम्ही व्यक्त करतोय। यापुढेही ही स्पर्धा अगदी अविरतपणे सुरू राहण्यासाठी आपलं सहकार्य लाभेल ही सदिच्छा आदरणीय सन्माननीय रमेश विठू पाटील साहेब विश्वस्त। 2 मिनिटं दीपेश। दरम्यान व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय सन्माननीय श्री संतोषजी मधुकर घरत नानिवली, पत्रकार बंधू संघर्ष जनतेसाठी साप्ताहिक या पत्रकार बंधूंचं आणि मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे। मी किराडगड क्रिकेट लीग तर्फे आपलं सहर्ष स्वागत करतो। त्याचप्रमाणे श्री सचिन रामचंद्र पाटील उर्से हे सुद्धा इथे उपस्थित झालेत। लोकसत्ता पत्रकार, आपलं सुद्धा किराडगड क्रिकेट लीग तर्फे सहर्ष स्वागत आहे। अतिशय आक्रमक अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर देखील 2 धावा। जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये प्रणित दत्तात्रेय पाटील बराणपूर एक्सप्रेस या नावाने ज्याची ओळख आहे पालघर ग्रामीण क्रिकेटमध्ये, खूप चांगली सुरुवात केलेली आहे। 3 चेंडूंमध्ये 10 धावा आहेत। फलकावर पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटचा वापर, साइड स्क्रीनचा वेध घेत असताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं। अगदी अचूक फेकी, क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल डीप मधून। मिस्टर गौतम पावडे यांना आपण पाहू शकलात। 100% कमिटमेंट म्हणावी लागेल। भूमातेला त्याने आलिंगन दिलं, परंतु परफेक्ट थ्रो केला गोलंदाजाच्या अगदी सुरक्षित उंजळीमध्ये आणि तेथे धावचीच्या स्वरूपामध्ये तंबूच्या आश्रयाला परतला जातोय फलंदाज नीरज पाटील। याच्या खेळीस पूर्णविराम लागलेला आहे। डायमंड डकचा तो शिकार बनलाय। चांगल्या सुरुवातीनंतर धावचीच्या स्वरूपामध्ये नीरजची विकेट येते। खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे नीरज पाटील यांनी आपल्या संघाकरिता, परंतु या मॅच मध्ये नशिबाची साथ मिळाली नाही। न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये। बॅटिंग ॲट नंबर 3 आपण पाहू शकतायत मिस्टर विशाल देसाई। प्रणित हॅलो। दरम्यान व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय श्री संतोषजी मधुकर घरत, पत्रकार संघर्ष जनतेसाठी येथे उपस्थित झालेत। मी लीगचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल आत्माराम पाटील यांस विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा, मान्यवरांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे। सन्मान होत आहे आदरणीय सन्माननीय श्री संतोषजी मधुकर घरत, पत्रकार संघर्ष जनतेसाठी आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला किराडगड क्रिकेट लीग साठी सलग 3 वर्ष संघ मालकी म्हणून, सलग 4-5 वर्ष आपल्याला संघ मालकी स्वरूपामध्ये ज्यांचं सहकार्य लाभलं होतं आणि नेहमी किराडगड क्रिकेट लीग असो किंवा आपल्या समाज बांधवांचा कोणताही कार्यक्रम असो, जिकडे त्यांची उपस्थिती असते, सहकार्य असते,
असे हे मान्यवर. त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय श्री सचिनजी रामचंद्र पाटील उर्से लोकसत्ता पत्रकार हे सुद्धा इथे उपस्थित झालेत. मी लीगचे विश्वस्त रमेश विटू पाटील यांची विनंती करतो की आपण या मान्यवरांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. दरम्यान सन्मान होतोय, स्वागत होते. आदरणीय सन्माननीय सचिनजी रामचंद्र पाटील उर्से सरांना विनंती आहे टाळ्यांच्या गजरात पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. लोकसत्ता पत्रकार आहेत. खरंच समाजाचे जे निर्भीड प्रश्न आहेत ते मांडण्याचं काम हे पत्रकार बंधू करत असतात आणि आज आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालात त्याबद्दल किराडगड क्रिकेट लीग आपली सतत आभारी. धन्यवाद. दीपेश. वेलकम बॅक. अकरा धावा आहेत फलकावर. स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे हा संघ प्रथमतः फलंदाजी करतो या मॅच मध्ये. विपक्षामध्ये मोरेश्वर स्मृती उर्से आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर मनीष पाटील. चांगला चेंडू होता. एक गोलंदाज या नात्याने जेव्हा तुम्ही परफेक्ट लेंथ अँड लाईन मेंटेन करता तुम्ही यशस्वी बनत जाता. बऱ्याचशा गोष्टी असतात. यशस्वी गोलंदाज बनण्याकरिता तुम्ही सराव किती करता खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यानंतर रिकव्हरी प्रोसेसला तुम्ही किती वेळ देतायत, तुमची सराव करण्याची पद्धत कशी आहे, एकेका गोष्टीचं महत्त्व अनन्यसाधारण गणलं जातं. आणि तेव्हा कुठेतरी जाऊन या बाईच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी धाव आलेले आहे. एक सक्सेसफुल बॉलर तुम्ही बनत असता. पालघर जिल्ह्यामधील काही यशस्वी गोलंदाजांमध्ये पंकज पाटील पालन असतील, तदनंतर प्रज्योत अंबिरे, प्रीतम बारीचं नाव आदर्शाने घेतलं जातं या गोलंदाजाच्या विश्वामध्ये. यश चौधरीला कोण विसरेल, ज्याचं कौतुक रोहित शर्मा यांचे प्रशिक्षक यांनी देखील केलं होतं. म्हणजे गोलंदाज बनण्यासाठी प्रचंड सराव, चांगली रिकव्हरी आणि सराव करण्याची पद्धत, लेंथ, लाईन, पेस, मोमेंट, व्हेरिएशन्स, भरपूर काही गोष्टी मॅटर करत असतात. उगाचच एक चांगला गोलंदाज बनत नसतो. बऱ्याचशा वर्षांचा सराव, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाशिवाय क्रिकेटचा खेळ नाहीये. मनीषचा पुढील चेंडू लॉफ्टेड स्ट्रोक आहे. वाईडिश लॉंग ऑन परिक्षेत्रामधून हितेश शंकर पाटील उर्से गावचा ब्रँडेड खेळाडू त्या ठिकाणी झेल परिपूर्ण करतोय. खूप सुंदर अचूकतेच्या मोजमापासहित मापदंडासहित परफेक्ट जज केलं चेंडूला आणि महत्वपूर्ण फलंदाज तंबूच्या आश्रयाला या ठिकाणी धाडला जातोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. म्हणतात त्याला किंग जय जोशी दोस्तीचा किंग. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मनीष पाटील आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन फलकावरती 13 धावा झालेल्या आहेत. 13 ऑन. Deepika, yes. Deepika, what's one role you'd love to play? A customer at Nykaa's Pink Friday sale that has up to 60% off. हाताने प्लेट केलं चेंडूला. पॉइंट परिक्षेत्रामध्ये एकच धाव त्या ठिकाणी मिळेल फलंदाजांना.
आणि एकेरीच्या सहाय्याने आपण पाहू शकतायत हळूवार पद्धतीने हे धावफलक जाऊन पोहोचते 14 या अंकावर. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. सुरुवात चांगली केली होती प्रणित दत्तात्रेय पाटील यांनी, परंतु त्यानंतर थोडासा धावसंख्येला अंकुश लावण्यात आला आणि त्याचं कारण आहे चांगली गोलंदाजी मनीष पाटील यांच्या माध्यमातून. साईडला स्ट्रोक सिलेक्शन, ग्राउंडला कार्पेटला रोल करत चेंडू निघून जातोय वाईडिश लॉंग ऑफ परिक्षेत्रामध्ये. तत्पूर्वी त्या ठिकाणी आणखीन एक धाव ऍड केली जाईल. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 7.50च्या सरासरीने 15 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. 15चा आकडा खऱ्या अर्थाने खूपच महत्वपूर्ण क्रिकेटच्या दृष्टिक्षेपातून, कारण 15 नोव्हेंबरमध्ये सचिन रमेश तेंडुलकरने जी कीर्ती रचली ती अभूतपूर्व राहिली. 1989 ते कॅलेंडर इयर होतं. तमाम जागतिक क्रिकेट समोर भारतीय क्रिकेटचा आदर्श ठेवला त्याने. ओल्ड ट्रॅफोर्ड मँचेस्टरच्या मैदानामध्ये एक अभूतपूर्व शतक त्याने परिपूर्ण केलं होतं. परकीय खेळपट्ट्यांवरती देखील आपण चांगले खेळू शकतो हा विश्वास सर्वात आधी सचिन तेंडुलकरने प्रस्थापित केला तो क्रिकेटच्या विश्वामध्ये. चला, RPS किंग किराट आणि या धर्मवीर रॉयल किंग लालोंडे हे दोन्ही संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेले आहेत. दोन्ही संघ आपण सज्ज राहावं ही विनंती आहे. साखळी गटातील हा शेवटचा सामना आहे. यानंतर अंतिम फेरीचे सामने आपण पाहणार आहोत. फर्स्ट सेमी, सेकंड सेमी, एलिमिनेटर अशा स्वरूपामध्ये एकंदरीत अंतिम फेरीचे 4 सामने आपल्या समोर येतील. हितेश शंकर पाटील बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन चांगलं क्षेत्ररक्षण. त्रिशूल शेलार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यंदाच्या हंगामामध्ये त्रिशूल शेलार यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एक यशस्वी क्षेत्ररक्षक म्हणून अगदी प्रत्येक सामन्यामध्ये आपलं योगदान भरीव स्वरूपामध्ये ठेवलं. सुरुवातीच्या काळामध्ये मोहम्मद अझरुद्दीन यांना आपण पाहिलं. भारतासाठी सर्वाधिक झेल टिपण्याचा रेकॉर्ड त्यांनी करून दाखवला. एक यशस्वी क्षेत्ररक्षक. कसोटी क्रीडा विश्वामध्ये राहुल द्रविड यांचं योगदान भरीव राहिलं. 210 झेल टिपण्याचा एक अभूतपूर्व असा रेकॉर्ड त्यांनी केला होता कसोटी क्रिकेटमध्ये. त्रिशूल शेलार आठवण करून देत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलेलं आहे. ते मात्र शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिक्षेत्रामध्ये प्रयत्न चांगला होता. प्रयत्नांना यश मिळत नाहीये. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. जिग्नेश खूपच सुंदर प्रयत्न त्याने केला होता. जिग्नेश घरातला आपण पाहू शकतायत. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. कर्म धर्म संयोग आणि आयुष्यामध्ये यश मिळत असतं, परंतु यश मिळवणं हा तुमचा अंतिम टप्पा नसावा. तर सतत काम करत राहणं, स्वतःमध्ये सुधारणा करत राहणं ही तुमची फर्स्ट चॉईस असायला हवी. धावांची टोटल आपल्याला पाहायला मिळते 17 या अंकावर 17. हितेश शंकर पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. हा देखील फटका फसलाय, परंतु थोडासा निर्जन स्थळी जाऊन आदळला नो मॅन लँड झोन मध्ये. चांगलं क्रिकेट. गोलंदाजी बहारदार होते. चेंडूवरती बोटं फिरवतो एक फिरकीपटू गोलंदाज म्हणून हितेश शंकर पाटील यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजांना थोडंसं शांत ठेवण्याचं कार्य तो करतोय. किराट गट क्रिकेट लीग 2025चा हा रणसंग्राम. याची देहा याची डोळा. क्रिकेटचा नेत्रदीपक दैदिप्यमान सोहळा. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इंटरेस्टेड दिसत आहेत. हा झेल मात्र सुटलेला आहे. पुणेश त्या ठिकाणी चुकी करतायत. कॅचेस विन द मॅचेस. बुडत्याला काडीचा आधार आहे. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांचा आधार. क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ. तो मिळून मिसळून खेळणं आवश्यक आहे. युनिटी इज अ स्ट्रेंथ. एकी हेच बळ. हा झेल कंप्लीट व्हायला हवा होता. तुनावर 0-20 धावा. संथ आणि शांत गतीने धावा येत आहेत या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी हितेश पाटील यांची. सिंगल वरतीच समाधान होण्यास भाग पाडलं जात आहे फलंदाजांना.
साहिल पावडे एका बाजूने आपण पाहतोय 5 विकेट्स घेण्याचा कारनामा कालच्या दिवसामध्ये ज्याने केला होता त्याच्या 7 आणि सोबत देण्याकरिता कृतिक पाटील यांना आपण पाहतोय. खूपच चांगलं वैविध्यपूर्ण गोलंदाजी, अगदीच परफेक्ट यॉर्क लेंथला या ठिकाणी प्राधान्य दिलं. अप्रतिम गोलंदाजी झाली हितेश शंकर पाटील यांच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ हा योग्य रीतीने समाप्ती अखेर झालेला आहे. 7च्या सरासरीने 21 धावा आहेत फलकावर. आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना स्वर्गीय सदानंद स्मृती अंबेदे या संघाच्या माध्यमातून. हॅलो, धन्यवाद दीपेश. दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये पेटगावचे एक नितांत क्या खिला रहे हो? रुको, मैं सेरेग्रो बना देती हूँ. क्या फर्क पड़ता है? पेट भर के तो खाएं. फर्क क्यों नहीं पड़ता? बच्चों के छोटे से पेट को भरना तो आसान है, पर पोषण भरना बहुत मुश्किल. नया सेरेग्रो जिसमें है नो रिफाइंड शुगर, साथ ही इसके हर बोल में है 19 जरूरी न्यूट्रिएंट्स, ओमेगा 3, आयरन, कैल्शियम और प्रोटीन. घने पोषण की तसल्ली फ्रॉम नेस्ले. डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी Ignition. Let's get it started. सहसचिव भावेश गजानन विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. शांत ठेवलेला आहे फलंदाजांना. सिंगल डबल वरतीच सॅटिस्फाईड होण्यास भाग पडलं जात आहे. ते थोडेसे कानमंत्र देत आहेत. चर्चा विनिमय दोन्ही फलंदाजांमध्ये होते, हे आवश्यक मानलं जातं. क्रिकेटच्या परिक्षेत्रामध्ये गेम प्लॅन्स तुम्हाला आखावे लागतात, कारण धावांची गती वाढवणं हे देखील तितकंच आवश्यक आहे. या मॅच मध्ये मनीष पाटील राईट आर्म ओव्हरती विकेटचा मारा आपण पाहतोय. सुंदर प्रदर्शन, सातत्य राखलंय आपल्या कामगिरीमध्ये. मनीष पाटील यांनी या आधीचं षटक देखील इकॉनॉमिकल हाताळलं आणि तदनंतर विकेटची पडझड देखील सुरू ठेवतायत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अमित यांना आपण पाहू शकाल. धावसंख्या अतिशय संत, शांत, शीतल गतीने पुढे सरसावते. 23 या अंकावर. 23 सप्टेंबर 1952 अंशुमन दत्ताजीराव गायकवाड एक जबरदस्त फलंदाज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी क्रिकेट खेळला. जालंधरच्या मैदानामध्ये एक अफलातून द्विशतक त्याच्या बॅटमधून आलं होतं आणि त्याची आठवण करून देणारा हा आकडा आहे. 23 धावा झालेल्या आहेत फलकावरती. मनीष पाटील सध्या मैदान गाजवत आहेत ऍज अ बॉलर. इकॉनॉमिकल ठरत आहेत. योग्य टप्प्याला प्राधान्य दिलं जातं त्यांच्या माध्यमातून. शांत डोक्याने, चतुरस्त्र वाणीने खूपच सुंदर गोलंदाजी सातत्यपूर्ण रीतीने करतायत.
क्लेन मॅग्राथच्या आठवण यावी ज्या पद्धतीने सध्या मनीष पाटील, क्लेन मॅग्राथकडे जास्त गती नव्हती परंतु 124 कसोटी सामन्यांमध्ये 563 विकेटचा फडशा त्याने पाडला. लेंथ अँड लाईन अप्रतिम होते. त्या लेंथ अँड लाईन वरती त्याने सातत्य ठेवलं आणि आज जागतिक क्रिकेटमध्ये त्याचं नाव मात्र आदर्शाने घेतलं जातं. मनीष पाटील पुन्हा एकदा गुड बॉलिंग, लवली बॉलिंग, ग्लिटरिंग बॉलिंग, प्रॉलिफिक बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. एखाद्या अतिसुंदर स्त्रीच्या गळ्यामध्ये सोन्याचा अलंकार जसा शोभून दिसतो अगदी तशा प्रकारे सातत्यपूर्ण कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. मनीष पाटील हा स्पेल मात्र त्याने आकर्षकरित्या हाताळलेला आहे. या आधीच्या षटकामध्ये देखील मनीषने केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूंमध्ये 2च धावा खर्च केलेल्या आहेत. गुडलेन स्पॉट वरती तो प्रॉपर गोलंदाजी करतोय. यावेळेस देखील लेग स्टंपच्या वरून ट्रॅव्हल होणारा चेंडू काय कंट्रोल दाखवलाय आपल्या रिस्टवर. परफेक्ट अँगल बनवतोय. इतर वर्षांच्या तुलनेमध्ये रनअप मध्ये थोडासा धीमा पाहायला मिळतोय. मनीष पाटील थोडेसे चेंजेस आपल्या रनअप मध्ये त्याने केलेले आहेत आणि तदनंतर अगदीच योग्य टप्प्यावरती गोलंदाजी. यावेळेस मिडल स्टंप वरती लेंथ अँड लाईन ठेवली आणि तदनंतर राईज झाला चेंडू जो लेग स्टंपच्या वरून. सुपर बॉलिंग, कंट्रोल आणि कॉन्फिडन्स या 2 महत्वपूर्ण गोष्टी असतात गोलंदाजाकरिता आणि त्याचा अगदी खूप सुंदर सुयोग्य अशी गुंफण केलेली आहे या षटकामध्ये मनीष पाटील यांनी. क्या बात आहे यार. 2 षटकांचा स्पेल त्याने कंप्लीट केलेला आहे. 2 षटकांच्या स्पेल मध्ये केवळ 6 धावा खर्च केलेल्या आहेत. सॉलिड बॉलिंग मनीष पाटील यांच्या माध्यमातून. 4 षटकांचा खेळ ते कंप्लीट होतोय. फलकावरती केवळ 23 धावा आहे. 24 चेंडूंमध्ये 23च धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणतात ना या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कुणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेटराच्या. हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येता जमविशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील ना मित्रा तरच मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो जो तोच इथे जिंकला. हे जीवन म्हणजे क्रिकेटराच्या. हुकला तो संपला. तो ऐकत असता जयघोषांचे नारे. या कालगतीचे नकोच विसरू वारे. फटकार अचूक तू चेंडू या काळाचा. आयुष्य असे जणू डोंगर रे धावांचा. निरंतर आठवण राहील मनीष पाटील तुझी इथल्या कणाकणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा. हुकला तो संपला. खूप सुंदर स्पेल त्याने हाताळला. ऑफ स्टंपच्या पलीकडे शफल होऊन शॉर्ट ऑफ लेनच्या चेंडूंना थारा नाहीये. छत्रपती संभाजी क्रीडांगण बेटेगावच्या नगरीमध्ये चेंडू आउट ऑफ द पार्क स्मॅश केला जातोय. अमित जाधव यांच्या बॅट मधून एक मोठा प्रहार. षटकार. नेहमीच उल्लेख करतो की चेंडूचा टप्पा कोकनेर गावचे सुपुत्र आणि एक खेळाडू विक्रांत पाटील त्याचप्रमाणे ऋषिकेश पाटील हे सुद्धा इथे उपस्थित झालेत. या मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे नानिवली येथील सुपुत्र राहुल शेलार हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. चांगलं पुनरागमन केलं गोलंदाजाने. पहिला चेंडू जरा जास्त शॉर्ट ऑफ लेंथ वरती डिलिव्हर केला होता आणि त्या कारणास्तव मोठा प्रहार केला. अमित जाधव यांनी वन्स अगेन बॉलर तयार आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. मिस्टर क्रिश पाटील
पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ. ओ नो, आणि बाथरूमची टप्पा ही चुकतोय, अवस्था. टप्पा मागच्या चुकतोय वर्षाचा फेस गोलंदाजाचा. वॉश तू फेस लपव. आणि अरे, त्या पण हा कारणास्तव दुर्गंध मोठे कसा पडले लपवशील? आहेत. हा पिच चेंडू चालणार नाही. गोदरेज एअर पॉकेट. बॉल क्रिकेट मध्ये याची पॉवर जेल टेक्नॉलॉजी ठेवी बाथरूम फ्रेश 30 दिवसांपर्यंत. गोदरेज एअर पॉकेट, दुर्गंध पळवी, सुगंध पसरवी. My personal loan 10 लाख तक इंडिया के सबसे पसंदीदा ऐप मनी व्यू के साथ अभी ऐप डाउनलोड करें. चेंडूचा टप्पा थोडासा पुढे ठेवावा लागेल. on the YouTube app and never miss चेंडूवरती another बोटं update. फिरवतोय, स्पिन करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हाफ पिच डिलिव्हरीज. आणि मोहित जाधव एक अत्यंत वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडू आहे, सोडणार नाही अशा प्रकारच्या चेंडूंना. अमित जाधव सुपर बॅटिंग, दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण. ते थोडीशी स्वैरफेकी झाली. कालच्या दिवसामध्ये आपण सुशांत यांना पाहिलं मोठे प्रहार करताना. या मॅच मध्ये अमित जाधव च्या बॅट मधून दर्जेदार षटकार. पण जरूर पाहतोय, खरं तर 4 षटकांमध्ये धावा आल्या नव्हत्या, केवळ 23 धावा आपण पाहिल्या होत्या. थोडेफार धावसंख्येला पंख लावण्यात आलेले आहेत या षटकामध्ये. 36 धावा स्कोर कार्डवर सजलेल्या आहेत. आवश्यकता होती या धावांची स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेद या संघाला. धन्यवाद दीपेश. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय श्री विक्रांतजी पाटील कोकनेर या मान्यवरांची इथे उपस्थिती आहे. मी लीगचे सल्लागार बाबूराव दामोदर घरत यांची विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित जसा सन्मान करायचा आहे. खरंच खेळाची आवड असली तर आपले समाज बांधव हे विशेष उपस्थिती दर्शवतात. आणि त्यामध्येच कोकनेर गावचे सुपुत्र आज किराटगड क्रिकेट लीगसाठी एक सदिच्छा भेट म्हणून इथे उपस्थित झालेत. त्याचप्रमाणे ऋषिकेश पाटील कोकनेर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी लीगचे विश्वस्त श्री संतोष धर्मा पाटील यांची विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा स्वागत पुष्प देऊन सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे या क्रीडा नगरीमध्ये आदरणीय सन्माननीय श्री नितीनजी दामोदर पावडे माजी उपाध्यक्ष सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तसेच नितेश पाटील उर्से आपणास सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. त्याचप्रमाणे उर्से येथील सुपुत्र प्रदीप पाटील, भगवान पाटील, त्याचप्रमाणे कल्पेश गरत आंबेदे, विजय पावडे आंबेदे, राहुल गजानन शेलार नानिवली, नितीन पावडे आंबेदे, तसेच लालोंडे गावचे सुपुत्र आणि ज्यांचं नेहमी सहकार्य लाभते असे ऋषिकेश गवळी या सर्व समाज बांधवांना मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तसेच या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित सुनील शिवराम पाटील लालोंडे फुलांचा पाडा हे सुद्धा उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे.
सुंदर फलंदाजी या सत्रामध्ये अमित जाधव यांच्या माध्यमातून 3 सनसनीखेज षटकार आपण पाहिलेले आहेत. धावसंख्या जाऊन विसावलेले आहे ती 44 या अंकावरती. 44 ऑन टू द स्कोर कार्ड. पंकज पाटील षटकातील पुढील चेंडू घेऊन. मुंबई आपली बॅक डॉट डिलिव्हरीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय सुनीलजी शिवराम पाटील हे इथे उपस्थित आहेत. मी लीगचे विश्वस्त आदरणीय श्री कमलाकर गणपत पाटील सर आपणास विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा सन्मान करायचा आहे. हॅलो. दरम्यान पहिला सेमीफायनल सामना नाणेफेकीसाठी यायचा आहे. RPS किंग किराट आणि धर्मवीर रॉयल किंग लालोंडे दोन्ही संघाचे संघनायक लगेचच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पहिला सेमीफायनल सामना RPS किंग किराट आणि धर्मवीर रॉयल किंग लालोंडे दोन्ही संघाचे संघनायक लगेचच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. हॅलो. यांच्या माध्यमातून किराटगड क्रिकेट लीग अतिशय उत्साहात असे संपन्न होते आणि ज्या दात्यांनी या लीग साठी महत्त्वपूर्ण योगदान लाभते ते आदरणीय सन्माननीय श्री अजय विष्णू पाटील यांच्याकडून किराटगड क्रिकेट लीग साठी रोख स्वरूपात 1000 रुपये प्राप्त झाले. लीग आपली शतशः आभारे. त्याचप्रमाणे वैभव विष्णू ठाकूर पेठ यांच्याकडून सुद्धा या लीग साठी 1000 रोख रुपये स्वरूपात प्राप्त झाले. लीग आपली शतशः आभारी आहे. त्याचप्रमाणे कोकणेर गावचे सुपुत्र विक्रांत पाटील यांच्याकडून सुद्धा या लीग साठी 500 रुपये रोख स्वरूपात प्राप्त झाले. लीग आपली शतशः आभारी. धन्यवाद. हॅलो. दरम्यान पहिला क्वालिफाय सामना आणि या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी मी आदरणीय सन्माननीय श्री सचिनजी मार्तंड पवार सन्माननीय विशेष अतिथी त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे आदरणीय सन्माननीय श्री विनोद पुरुषोराम पावडे किराट तसेच सन्माननीय सुनील शिवराम पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण पहिला क्वालिफायर सामना RPS किंग किराट आणि धर्मवीर रॉयल किंग लालोंडे या संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. कृपया पाहुण्यांना विनंती करतो. त्याच समेत लीगचे अध्यक्ष प्रीतमजी आंबेकर आपणास सुद्धा विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी जायचं आहे. दरम्यान या लीग साठी पेडगावचे सुपुत्र आणि खेळाची नितांत आवड असणारे पंढरी जीवन पाटील येथे उपस्थित झाले होते आणि त्यांच्या माध्यमातून या लीग साठी
500 रुपये रोख स्वरूपात प्राप्त झाले. लीग आपले शतशः आभारी आहे. धन्यवाद. दरम्यान नाणेफेकीचा कॉल झालेला आहे आणि आरपीएस नाणेफेकीचा कॉल झालेला आहे आणि धर्मवीर रॉयल किंग लालोंडे संघाने हा नाणेफेक जिंकलेला आहे. मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण पुनश्च एकदा मंचावर विराजमान व्हायचं आहे. पहिला क्वालिफायर सामना आहे आणि या पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये धर्मवीर लालोंडे संघ आणि आरपीएस किराट संघाने मी धर्मवीर लालोंडे संघाचे कर्णधार यांना विचारू इच्छितो काय रणनीती असेल पहिला क्वालिफायर सामना. पहिला क्वालिफायरचा सामना आहे. सर्व प्लेयर्सवर प्रेशर तर असणारच पण प्रेशर रिलीज करून खेळण्याचा प्रयत्न असेल आणि प्रथम आमचं क्षेत्ररक्षण असेल आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद. त्याचप्रमाणे एक स्टार खेळाडू आकाश आतापर्यंत लीग स्टेज पूर्ण झाली आणि आजचा अंतिम दिवस आहे आणि पहिल्या नंबरवर तुझा संघ आहे. पहिला क्वालिफायर सामना आता सुरुवात होते. काय म्हणशील या पहिल्या क्वालिफायर सामन्याबद्दल आणि या पूर्ण 3 दिवसाच्या अशा सजवळ समारंभाबद्दल. सर्वप्रथम तर मी KGCL कमिटीचे धन्यवाद देतो. त्यांनी आम्हाला हा खूप सुंदर असा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. याच्यातून भरपूर प्लेयर्स असे आहेत जे खूप छान खेळत आहेत आणि ते पुढे जाऊन KPL किंवा अथवा दुसऱ्या ज्या लीग आहेत तिथे जाऊन चांगले खेळतात. आणि एक बोलेल की सर्व क्रेडिट हे माझ्या टीमसाठी आहे कारण की माझी टीम खूप छान केली आणि ज्या याच्याने खेळलं आहे तीच रणनीती आम्ही पुढे कंटिन्यू करू आणि चांगला खेळ खेळू. धन्यवाद दोन्ही संघांना. खूप साऱ्या शुभेच्छा. सो न्यूज ऑफ द सेंटर. धर्मवीर लालोंडे won the toss and elected to field first. खूप सुंदर फटका ठिकाणी सजवलेला आहे स्वीपर कव्हरच्या दिशेने. 47चा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. रोशन पाटील स्वस्तात बाद झाल्यानंतर भुवनेश पाटील आणि मनीष पाटील या 2 फलंदाजांवरती जबाबदारी. विनीत देसाई षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेस मात्र अतिशय देखणा फटका होता परंतु क्षेत्ररक्षकाला अचूक निवडलं देखील होतं. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चुकलं त्या ठिकाणी आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय. चेंडू सीमा रेषा पलीकडे. चौकार. 4 धावा. 7 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. बँक बॅलन्स कमी आहे. कमी धावा झालेल्या आहेत आणि त्या कारणास्तव एक धाव खर्च करताना विचार करावा लागेल. हा झेल टिपणं एकंदरीत अत्यावश्यक होतं. ती चर्चा त्या ठिकाणी रंगते ऑन फील्ड. धन्यवाद दीपेश. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय श्री नितीन दामोदर पावडे किराट हे इथे उपस्थित झालेत. मी लीगचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल आत्माराम पाटील यांची विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. सन्माननीय आदरणीय नितीन दामोदर पावडे किराट, माजी उपाध्यक्ष सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग. मी या पाहुण्यांचं किराटगड क्रिकेट लीग तर्फे स्वागत होत आहे. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय राहुल विनायक सेलार नानिवली
हे सुद्धा इथे उपस्थित झालेत. मी लीगचे सहसचिव नवनीत बबन पाटील यांची विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे. हॅलो, धन्यवाद. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय सन्माननीय श्री सुनीलजी शिवराम पाटील लालोंडे यांच्याकडून या लीगसाठी 1000 रुपये रोख स्वरूपात प्राप्त झाले. लीग आपली शतशः आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. दीपेश. बॅक टू बॅक विकेट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 धावा आहेत फलकावर. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर सिच्युएशन आपण पाहतोय. स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे पंच काय सांगतायत? रिव्ह्यू हवा आहे. हॅलो, दरम्यान व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्मान्य श्री राहुल विनायक सेलार नानिवली यांच्याकडून या लीगसाठी 500 रुपये रोख स्वरूपात प्राप्त झाले. लीग आपली शतशः आभारी. धन्यवाद. हॅलो, दरम्यान या क्रीडानगरीमध्ये जयराज गोविंद पावडे किराट, त्याचप्रमाणे हर्षद पाटील कुकडे आणि बोरशेती गावचे सुपुत्र यतीन कमळाकर पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. मी या तिन्ही खेळाडूंना मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे.
हॅलो सर्व खेळाडू रसिक, आपणास विनंती आहे की किराडकर क्रिकेट लीगचं 7वं पर्व आणि या पर्वाचं आपण यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण करत आहोत आणि थोडं खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी याची दक्षता घ्यायची आहे. हॅलो दरम्यान किराडगावचे सुपुत्र आणि ज्यांचं नेहमी आम्हाला सहकार्य लागतं असे किशोर विश्राम पावडे इथे उपस्थित आलेत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. त्याचप्रमाणे किराड येथील ऋषिकेश राजाराम पावडे हे सुद्धा या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तसेच जयराम गोविंद पावडे किराड आणि हर्षद पाटील कुकडे हे सुद्धा इथे उपस्थित झालेत. रुपेश पाटील आंबेदे, आपणास सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. मर्दाची छाती तलवार हाती, मर्दाची छाती तलवार हाती, घेतो नाव शिवरायांचे. कुणबी आम्ही राजे, कुणबी आम्ही राजे, कुणबी आम्ही राजे, अरे कुणबी आम्ही राजे. पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित तसा सन्मान करायचा आहे. Helps beat sensitivity fast. Sensodyne Rapid Relief. दरम्यान पाहुण्यांचा सन्मान होतोय. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय किशोर विश्राम पावडे किराट, त्याचप्रमाणे किराड गावचे सुपुत्र अनेक स्टार खेळाडू, कबड्डी खेळाडू जयराज गोविंद पावडे हे सुद्धा इथे उपस्थित झालेत. मी लीगचे उपाध्यक्ष कपिल मनोहर ठाकूर यांची विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे किराड गावचे सुपुत्र ऋषिकेश राजाराम पावडे हे सुद्धा इथे उपस्थित झालेत. मी लीगचे सहसचिव श्री नवनीत बबन पाटील यांची विनंती करतो की आपण या पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आंबेदे गावचे सुपुत्र रुपेश पाटील हे सुद्धा उपस्थित झालेत. आपण मंचावर विराजमान व्हायचं आहे.
हॅलो. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय श्री रुपेश पाटील आंबेदे येथे उपस्थित झालेत. मी लीगचे सदस्य धीरज गोविंद पावडे यांस विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान करायचा आहे. दरम्यान या लीगसाठी सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे माजी उपाध्यक्ष सन्मान्य श्री नितीन दामोदर पावडे किराट यांच्याकडून रोख स्वरूपात 1000 रुपयाचं देणगी उपलब्ध झाली. लीग आपली सतशा आभारी आहे. त्याचप्रमाणे सचिन रामचंद्र पाटील उर्से पत्रकार लोकसत्ता यांच्याकडून सुद्धा या लीगसाठी रुपये 1000 रोख स्वरूपात प्राप्त झाले. लीग आपली सतशा आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दीपेश. बारा धावा झालेल्या आहेत फलकावर. 2 षटकांचा खेळ यथोचित स्वरूपामध्ये परिपूर्ण पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. 47 धावांचा पाठलाग सुरू आहे. 35 धावांची निकड 24 चेंडूंमध्ये. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. साहिल पावडे या स्पर्धेअंतर्गत 5 विकेट हॉल घेण्याचा रेकॉर्ड ज्याच्या नावावरती आहे. यशस्वी गोलंदाज. बॅटिंग स्टान्सवर पंकज पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो. दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये ॲडव्होकेट मोहित नंदकुमार अधिकारी लालोंडे हे सुद्धा उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. ॲडव्होकेट मोहित नंदकुमार अधिकारी लालोंडे मान्यवर आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. 13 स्कोर कार्ड वरती 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. तिचे हितेश शंकर पाटील या मॅच मध्ये सर्व काही दारोमदार या खेळाडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. कारण जर इथे हितेश बाद होतोय तर सर्व आशा आणि अपेक्षा संपुष्टात येऊ शकतात. एक कॅलिबर युटिलिटी प्लेअर म्हणून ज्याची ओळख आहे थांबून खेळावं लागेल. आदरणीय मोहित नंदकुमार अधिकारी यांच्या या ठिकाणी यश शुभागमन झालेला आहे. ॲडव्होकेट महोदय एक उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व. सहर्ष स्वागत करीत आहोत KGCLच्या या 7व्या हंगामामध्ये. काय गोलंदाजी केलंय स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे या संघातील गोलंदाजांनी दमछाक करून सोडलंय. मोरेश्वर स्मृती उर्से या संघाची. चांगला चेंडू आहे. स्लॅश केला. पॉइंटच्या दिशेने 1 धाव मिळेल फलंदाजांना. एकेका धावेसाठी धाव करावी लागते. एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय फलंदाजांना. अप्रतिम गोलंदाजी होते. थोडीच तोड ठकास महाटक या मॅच मध्ये. साहिल पावडे वन्स अगेन आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने टोलावलेला फटका. थोडीशी चुकी केली क्षेत्ररक्षकाने आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाज उचलतायत खूपच सुंदर पद्धतीने. विकेट 22 यार्डच्या खेळपट्टीमध्ये अद्वितीय पद्धतीने आपण पाहू शकाल. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं कोलॅबरेशन. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचा फायदा यथोचित स्वरूपामध्ये उचलला गेलाय. 16 आहेत स्कोर कार्डवर. 43 धावांचा पाठलाग करत असताना सध्या गोलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे संघाचा दबदबा या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. वन्स अगेन स्क्वेअर ऑफ द विकेट सजवला गेलाय. फटका. पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला स्टॉप करतोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा ओनली सिंगल वरती सॅटिस्फाईड व्हावं लागतंय. 5 चेंडू फेकून झालेले आहेत. या षटकामधील 17 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. विजयासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित स्वरूपातील 19 चेंडूंमध्ये
सुपर अँड सेन्सेशनल क्रिकेट. साहिल पावडे अतिशय इकॉनॉमिकल असं हे षटक हाताळून दाखवलंय. पुन्हा एकदा पॉइंट झोन मध्ये खेळण्यास भाग पडलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ येते सुयोग्य पद्धतीने समाप्ती अखेर झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 18 धावा 6च्या सरासरीने आहेत फलकावर. येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 18 आणि त्या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 29 धावांचं लक्ष मोरेश्वर स्मृती उर्से या संघासमोर आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या विनीत देसाई यांनी. तदनंतर प्रणित पाटील यांचं केवळ 5 धावांचं षटक. धन्यवाद दीपेश. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट मोहित नंदकुमार अधिकारी लालोंडे येथे उपस्थित झालेत. लीगचे खजिनदार श्री मनोज चंद्रकांत पावडे यांस विनंती करतो की आपण या मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान करायचा आहे. ॲडव्होकेट मोहित नंदकुमार अधिकारी लालोंडे लीग होते त्या लीगचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि एक उच्च भूषण असणारे असं व्यक्तिमत्व मोहितजी. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालात. लीग आपली सततशा आभारी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे या लीगसाठी आदरणीय सन्माननीय श्री विनोद पुरुषोत्तम पावडे किराट प्रोप्रायटर सोनल ट्रान्सपोर्ट व गुंजन अर्थ मूव्हर्स आपण प्रमुख पाहुणे या स्वरूपात लीगसाठी उपस्थित झालात व या लीगसाठी रुपये 10,000 रोख स्वरूपात प्राप्त झाले. लीग आपली शतशः आभार आहे. खूप खूप धन्यवाद सर. त्याचप्रमाणे किरडगावचे सुपुत्र किशोरजी विश्राम पावडे यांच्याकडून सुद्धा या किराडगड क्रिकेट लीगसाठी रुपये 1,000 रोख स्वरूपात प्राप्त झाले. लीग आपली शतशः आभारी आहे. तसेच जयराज गोविंद पावडे किराट या मान्यवर बंधूंकडून सुद्धा लीगसाठी रोख रुपये 500 स्वरूपात प्राप्त झाले. लीग आपली शतशः आभारी आहे. त्याचप्रमाणे ऋषिकेश राजाराम पावडे किराट खरंच या मान्यवरांचं मला उल्लेख करावासा वाटतो की मागील जे पर्व होतं 6वं या पर्वामध्ये प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्या ट्रॉफीज आल्या होत्या यामध्ये या दात्यांनी आपल्याला योगदान दिलं होतं आणि आजसुद्धा किराडगड क्रिकेट लीगसाठी रोख रुपये 1,000 स्वरूपात प्राप्त झाले. लीग आपली शतशः आभारी आहे. धन्यवाद ऋषिकेश राजाराम पावडे. थँक्यू. धन्यवाद दीपेश. प्रणित पाटील आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. अतिशय बहारदार गोलंदाजी त्या ठिकाणी सुरू आहे. जणू काही कसोटी क्रिकेटचं दर्शन या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एकेका धावेसाठी प्रचंड संघर्ष सुरू आहे. हितेश पाटील चिवट खेळ खेळत आहेत. त्यांना ठाऊक आहे मी जर शेवटपर्यंत थांबलो तर या मॅच मध्ये विजयश्री आपण संपादन जरूर करू शकतोय. सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल प्रोग्रेस कार्ड वरती 19 धावा सजलेल्या आहेत. 4थ्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती आहे. जबरदस्त सामना रंगू लागलेला आहे. 28 धावा दूर आहेत विजयापासून. अजून देखील 16 चेंडूंचा खेळ हा शेष आपल्याला पाहायला मिळतोय. मोहित नंदकुमार अधिकारी लालोंडे प्रीमियर लीगचे अध्यक्ष, एक उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व आज मात्र आलेले आहेत. धर्मवीर रॉयल किंग लालोंडे या संघाला सपोर्ट करण्याकरिता समर्थकाची भूमिका असते अदा करणार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय बिटवीन द गॅप्स मध्ये. क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. चौकार. 4 धावा. अतिशय निर्णायक 4 धावा आहेत ज्याने थोडासा दिलासा मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. पंकज पाटील यांच्या बॅट मधून चौकार आलाय आणि चौकाराच्या सहाय्याने 23 धावा आता फलकावर दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये
आदरणीय सन्माननीय श्री विजयी किसन पावडे आंबेदे हे सुद्धा उपस्थित झालेत. मी विनंती करतो मान्यवर आपणास की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. त्याचप्रमाणे बोरशेती गावचे सुपुत्र निलेश बबन आंबेकर बंधू समवेत आमचे दाते श्री नितेश बबन आंबेकर, त्याचप्रमाणे यतीन कमळाकर पाटील, आपणास सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. या षटकामध्ये सामन्याला कलाटणी देत असताना पंकज पाटील फलंदाज आपण पाहतोय. खूप सुंदर फटकेबाजी करून दाखवलेली आहे. 2 सणसणीखेत चौकारांच्या सहाय्याने आता संघाला मात्र पोहोचवलेला आहे ते 27 या अंकावर. 20 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित स्वरूपातील 13 चेंडूंमध्ये हा झेल कंप्लीट व्हायला हवा होता. जरा झेल कंप्लीट झाला असता तर 4 धावा देखील वाचू शकल्या असत्या. हॅलो, पर्व 6 मध्ये किराडगड क्रिकेट लीग साठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला व्यासपीठ दाते लाभले होते असे अनिकेत गवळी हे सुद्धा इथे उपस्थित झालेत. त्याचप्रमाणे त्यांचे बंधू ऋषिकेश गवळी हे सुद्धा उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. प्लॅन मेस 2 बंधूंची जोडी सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल संघाला सावरण्याचं कार्य करते. स्वरूपातील 12 चेंडूंचा खेळ राहिलेला आहे आणि 12 चेंडूंमध्ये एक्युरेट 20 धावांची आवश्यकता. शक्तीचा राजदंड उचलून गर्जना करी प्रचंड न्याय फोडण्या भाग होऊन भिडा रक्षण धर्म उचली शस्त्र वासिले हार्दिक आपण पाहिलं क्षेत्रामध्ये दक्षिण आफ्रिका संघासाठी देखील मॉर्केल यांना देखील आपण पाहिलेलं आहे. न्यूझीलंड करिता ब्रेंडॉन मॅक्युलम, नॅथन मॅक्युलम यांना आपण पाहिलं होतं. त्यानंतर मार्क वॉ, स्टीव्ह वॉची जोडे ऑस्ट्रेलिया करिता खूप चांगली कामगिरी करून गेली. सध्या हितेश पाटील आणि पंकज पाटील दोन्ही बंधू पाय स्थिरावून खेळत आहेत. 12 चेंडू शेष, 20 धावांची निकड आहे या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक 5 मध्ये साहिल पावडे. या आधीचं षटक चांगलं हाताळलं होतं. केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या. फुलटॉस आहे. एक संयमी खेळी हितेश पाटील या ठिकाणी साकारतायत. डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून अगदीच शांत पद्धतीने या सामन्याला घेऊन चाललेले आहेत. सिंगल डबल वरती फोकस करतायत, भर देत आहेत. मध्ये जर एखादा खराब चेंडू आला तर त्यावरती आपण अटॅक करणार, सामन्याला शेवटपर्यंत घेऊन जाऊयात हा मनकवडा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. बुद्धिमत्तेचं क्रिकेट गेम प्लॅन सहित हळूवार पद्धतीने ध्येयाच्या दिशेने वाटचाल केली जाते. पावलांचा वापर त्या ठिकाणी केला जातोय. डायरेक्ट हिट मात्र होत नाहीये. आणखीन एक सिंगल आलेले आहे. आता 10 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलेला आहे आणि त्या 10 चेंडूंमध्ये 18 धावा करायच्या आहे त्या मॅच मध्ये. धन्यवाद दीपेश. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय श्री विजय किसन पावडे आंबेदे येथे उपस्थित आलेत. मी लीगचे उपाध्यक्ष श्री कपिल मनोहर ठाकूर यांची विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान आणि स्वागत करायचं आहे. सन्मानित पाहुणे विजय किसन पावडे आंबेदे MSCB कार्यामध्ये कार्यरत असलेले, ज्यांच्या माध्यमातून किराडगड क्रिकेट लीगला नेहमीच सहकार्य लाभत असते. टाळ्यांच्या गजरात या पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. आदरणीय सन्माननीय विजयी किशन पावडे आंबेदे. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित बोरशेती गावचे सुपुत्र निलेश बबन आंबेकर हे सुद्धा इथे उपस्थित आलेत.
मी लीगचे खजिनदार श्री मनोज चंद्रकांत पावडे आपणास विनंती करतो की आपण या बंधूंचं मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान करायचा आहे. किराट गटातील एक नामवंत खेळाडू ज्यांची ख्याती उद्योजक आणि नेहमीच सहकार्य लाभणारे असे हे मान्यवर आज इथे उपस्थित झाले. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय श्री यतीन कमलाकर पाटील बोरशेती हे सुद्धा उपस्थित झालेत. मी लीगचे सहसचिव नवनीत बबन पाटील आपणास विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान करायचा आहे. उच्च शिक्षित उच्च विभूषित असं हे व्यक्तिमत्व आपले विश्वस्त कमलाकर गणपत पाटील सर यांचे चिरंजीव यांनी आज उपस्थिती इथे दिली. लीग आपली आभारी आहे. धन्यवाद. 7 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे. 16 धावांचं टार्गेट समोर. बॅक टू बॅक 2 डॉट डिलिव्हरीज. अप्रतिम गोलंदाजी होते. साहिल पावडे ज्याने 11 चेंडूंमध्ये केवळ 10 धावा खर्च केलेल्या आहेत. खूप इकॉनॉमिकल राहिलाय स्पेल मध्ये. ओहो हो, फॉलो थ्रू मध्ये जेल टिपण्याची संधी होती आणि तेथे काय घडलंय बघा. डोक्यावरती हात गेलेले आहेत साहिल पावडेच्या आकारने. रिॲक्शन्स बरंच काही सांगून जात आहेत. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे चौकार आलाय. आता जिंकण्याकरिता 6 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलेला आहे आणि या 6 चेंडूंमध्ये 12 धावांचं लक्ष हे समोर. काय दोन्हीही बंधूंनी लढा दिलेला आहे या मॅच मध्ये. हितेश पाटील आणि पंकज पाटील कौतुक करावं लागेल. दोन्हीही बंधूंचं आपल्या संघाला सावरलेलं आहे परिपूर्ण स्वरूपामध्ये. अगदी शेवटपर्यंत घेऊन आलेले आहेत. आता 6 चेंडू शेष आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 12 धावा करायच्या आहेत. कोणता संघ जिंकणार या मॅच मध्ये, कोण करेल वार आणि कोण करेल पलटवार हे मात्र बघण्यासारखं आहे. या मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. महेश पाटील बेटेगाव आपणास विनंती आहे की आपण मंचावर उपस्थित व्हायचं आहे. दरम्यान या लीगसाठी आदरणीय सन्माननीय श्री संतोष मधुकर घरत संपादक संघर्षसाठी या मान्यवरांसाठी लीगसाठी रोख रुपये स्वरूपात 1100 रुपये प्राप्त झाले. लीग आपली सततच्या आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चित्तथरारक, चित्तवेधक, उत्कंठावर्धक अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर ऑफ द विकेट सजवला गेलाय. फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल मिळेल. काय रंगतदार सामने आज पाहायला मिळतात. या आधी देखील आपण पाहिलं होतं खूपच सुंदर पद्धतीने प्रसाद वॉरियर्स आणि मैत्रीचे शिलेदार हे 2 संघ अगदी अंतिम चेंडू पर्यंत लढले होते. आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल श्री मोरेश्वर स्मृती उर्से आणि सदानंद स्मृती आंबेदे या दोन्हीही संघांमध्ये अगदीच रंजकतेचं शिखर गाठणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाज ऑन साइडला लॉफ्टेड स्ट्रोक, डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या सेंटर वरून हितेश शंकर पाटील यांच्या बॅट मधून सामन्याला कलाटणी देणारा षटकार आला आहे. गुड शॉट, निर्णायक क्षणी निर्णायक षटकार. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर केवळ 5 धावांचं लक्ष समोर आहे. 4 चेंडूंचा खेळ शेष राहिलेला आहे. एक संयमी खेळी म्हणतात ना, चिकाटी हा शब्द खूपच छोटा आहे, परंतु ज्याच्या आयुष्याला चिकटतो त्याच्या आयुष्याचं सोनं करून टाकतो आणि एक चिकाटी प्लेयर, चिवट खेळी साकारलाय हितेश पाटील यांनी या मॅच मध्ये. थांबून खेळलेले आहेत. क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहतो जेव्हा तुम्ही सिंगल डबलला भर देता, गोलंदाजावरती देखील थोडंसं दडपण येतं, मध्येच तो एखादा खराब चेंडू डिलिव्हर करतो आणि त्याचा फायदा मात्र एक चांगला फलंदाज घेत असतो. विजयासाठी 4 धावांची निकड आहे उर्वरित स्वरूपातील 3 चेंडूंमध्ये. अजूनही सामना दोन्ही संघांकरिता जीवित पाहायला मिळतोय. कशा रीतीने विशाल देसाई पुनरागमन करणार या मॅच मध्ये हे मात्र बघण्यासारखं असेल. न खचता न डगमगता खेळावं लागेल. म्हणतात ना की आयुष्यामध्ये स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण 5 रुपयांचा पेन 5 करोड रुपयाचा चेक लिहिण्यासाठी उपयोगी पडत असतो. आणि म्हणूनच अजूनही दोन्ही संघांसाठी समान स्थिती आहे या मॅच मध्ये. विशाल पुढील चेंडू घेऊन 3 चेंडू आणि 5 धावा अशी स्थिती या सामन्यामध्ये. ते सॅक्रिफाईस केली जाते. स्ट्राइक आपल्याकडे राखलेले आहे. वाईट बॉल पंच दर्शवित आहेत. पंकज यांच्या खेळी जरूर पूर्णविराम लागेल, परंतु खूप चांगली साथ दिली पंकज यांनी. 2 बंधूंची जोडी खऱ्या अर्थाने मैदान गाजवताना पाहायला मिळाली. आता येथून 4 धावा करायच्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ अजूनही उर्वरित पाहायला मिळतोय. विशाल देसाई टेम्परामेंट दाखवणार का? हाय मेंटॅलिटी, उच्च मानसिकता दाखवेल का? हे बघण्यासारखं आहे. जंगलामध्ये असंख्य प्राणी राहतात, परंतु जंगलाचा राजा म्हणून सिंहाचीच ओळख आहे, कारण त्याची मेंटॅलिटी, त्याची मानसिकता त्याला मोठं बनवते. वाघाने 2 पावलं मागे घेतली म्हणून तो शिकार करणार नाही असं कधीच नसतं. तर त्या शिकाऱ्याआधी थोडासा अंदाज त्याने घेतलेला असतो आणि अगदी तशा रीतीने येथे मात्र विशालला आपला क्लास दाखवावा लागेल, स्वतःला बॅक करावा लागेल. 3 चेंडू शिल्लक आहे. 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. लेफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला हितेश शंकर पाटील. हे सेलिब्रेशन बघा. एक गेम चेंजर प्लेयर, एक मॅच विनर प्लेयर कसा असतो. खरं तर सुरुवात खूपच खराब झाली होती. पहिले 3 ते 4 विकेट झटपट बाद झाले होते, परंतु हितेश शंकर पाटील यांनी दाखवून दिलं की माझ्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, ती कुवत आहे, ती क्षमता आहे. आय एम चॅम्पियन प्लेयर. मी सामना जिंकू शकतोय. शेवटपर्यंत खेळपट्टीवरती पाय स्थिरावून ठेवले आणि शेवटी अगदी स्ट्राइक रोटेट देखील केली पंकज पाटील यांची विकेट सॅक्रिफाईस करून. आणि ती विकेट का सॅक्रिफाईस केली होती हे दाखवून दिलेलं आहे हितेश शंकर पाटील. मॅच विनर प्लेयर, गेम चेंजर प्लेयर.